कोरोना काळात हॉटेल व्यवसाय बंद पडल्याने कर्जबाजारी झालेल्या संतोष सोनवणे यांनी हार न मानता 2 लाखापासून मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू केला। आता महिन्याला ते 4 ते 5 लाख रुपयाचे उत्पादन घेत असतात। आपण त्यांच्याकडून याबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मी मत्स्यपालनाचा हा व्यवसाय मागील 4 वर्षापासून करतो आहे। मत्स्यपालनाच्या व्यवसायात मी अपघाती आलो असं म्हणता येईल, कारण की कोरोना काळाच्या अगोदर माझं एक रेस्टॉरंट होतं आणि ते व्यवस्थित पद्धतीने चालू होतं। पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कोरोना काळ कोणासाठी चांगला आला तर कोणासाठी खूप वाईट आला। त्या काळामध्ये खूप सारे बिझनेस हे लॅप्स झाले आणि त्या काळात तसंच माझं एक रेस्टॉरंट होतं। त्यावेळेस देखील मला खूप साऱ्या अडचणी आल्या आणि ते रेस्टॉरंट कोरोना काळात चालवण्यासाठी मला इकडून तिकडून पैसे उचलून थोडं कर्जबाजारी झालो आणि कर्जबाजारी अशा पद्धतीत झालो की बाकी काही करण्याची उमेद माझ्यामध्ये राहिलेली नव्हती। त्याच काळामध्ये मत्स्यपालनाची बायोफ्लॉक ही पद्धत मला माहीत पडली आणि म्हटलं की कोरोना काळ अजून किती दिवस चालेल हे सांगता येत नाही। मग त्यामुळे मत्स्यपालनाचा थोडासा अभ्यास केल्यानंतर बायोफ्लॉक या टेक्नॉलॉजीमध्ये काम करावं असं वाटलं। पण सुरुवातीला पैसे टाकण्याची देखील परिस्थिती नव्हती, कारण की कोरोना काळामध्ये खूप साऱ्या अडचणी आल्यामुळे फायनान्शियली थोडेसे प्रॉब्लेम खूप जास्त होते। पण तरी थोडंसं ॲडजस्ट करून मित्रांकडून घेऊन सगळ्यांकडून घेऊन घरातल्या मिसेसनी मदत केली, काही आमचे दागिने वगैरे गहाण ठेवून आम्ही एक छोटासा सेटअप त्यावेळेस चालू केला। आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना मत्स्यपालनामध्ये बायोफ्लॉक या टेक्नॉलॉजीमध्ये चांगला थोडंसं मार्गदर्शन घेऊन अभ्यास करून ही सुरुवात केली। आणि त्यानंतर मत्स्यपालनामध्ये खूप साऱ्या लोक माझ्याकडे व्हिजिट द्यायला यायला लागले, कारण की हा प्रोजेक्ट मत्स्यपालनाचा नवीन होता। बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी ही नवीन होती आणि मी सुरू केलं आणि ज्यावेळेस आम्ही सुरू केलं त्यावेळेस पहिल्यांदा खूप साऱ्या अडचणी आल्या, पण त्यावर मात करत हा सेटअप व्यवस्थित पद्धतीने रन करून यातून एक चांगलं उत्पन्न आम्ही घेत गेलो। आणि चांगलं उत्पन्न घेत गेल्यामुळे बऱ्याचशा लोकांना याची माहिती मिळाली की असं सेटअप नाशिक इथे आहे म्हणून। मग लोक येत गेले आणि मार्गदर्शन मागत गेले, त्याची माहिती घेत गेले आणि पहिल्या दिवसापासून आजपर्यंत त्याचं फ्री मार्गदर्शन आम्ही देत असतो। यातून ज्या कोरोना काळामध्ये काही लोकांना आत्महत्या करावी लागली तर काही लोकांना नवीन बिझनेस संधी मिळाली आणि मी त्यातलाच एक आहे की मला नवीन संधी मिळाली ह्या व्यवसायामध्ये आल्यानंतर। आणि ज्यावेळेस मी खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झालो होतो, तर ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर ह्या क्षेत्राने मला खूप भरभरून दिलं आणि त्यामध्ये चांगलं काम केल्यामुळे मी माझं ते पूर्ण कर्ज पूर्णपणे नील करून आज महिन्याला चांगलं काम करून यातून उत्पन्न किंवा आम्ही जे मार्गदर्शन करतो त्यातून प्रोजेक्ट जे तयार आम्ही इन्स्टॉल करून देत असतो किंवा माझं जे सेवा केंद्र आहे त्या माध्यमातून काही ट्रेनिंग्स वगैरे प्रोव्हाइड करत असतो, त्यातून महिन्याला 2 ते 3 लाख रुपयाचं इन्कम मला आता यातून मिळत आहे। आणि मित्रांनो, हिच्यामध्ये मत्स्यपालनामध्ये आपण त्या पद्धतीने विचार नाही करत। मत्स्यपालनामध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीत विचार करून आलात तर यामध्ये चांगला प्रॉफिट आपल्याला मिळू शकतो आणि यातून आपण एक चांगला व्यवसाय किंवा चांगल्या स्टेजला जोडधंदा म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो। यातून देखील तुम्ही एक सर्वसाधारण आपण एक छोट्या टँकपासून जरी सुरुवात केली एक 30,000 लिटरच्या, तर यातून आपण 60 टँकला एक 5 ते 6 महिन्यामध्ये आपण 3 ते 4 लाख रुपयाचं इन्कम आपण यातून घेऊ शकतो। शेतकरी मित्रांसाठी माझं सांगणं आहे की शेतकरी मित्रांकडे आपली जमीन मुबलक प्रमाणात अवेलेबल असते आणि एक 3 गुंठ्यापासून 4 गुंठ्यापासून हा व्यवसाय आपण सुरू करू शकतो। म्हणजे एक जोडधंदामधून जसं आपण शेतीमध्ये आपलं शाश्वत उत्पन्न नसतं की कधी बाजारभाव मिळेल, कधी ते पीक चांगलं येईल, निसर्गाची साथ लाभली नाही तर प्रॉब्लेम्स येतात, तर त्याला एक जोडधंदा म्हणून छोट्याशा जागेतून देखील शेतकरी हा व्यवसाय आपला सुरू करू शकतो। शेतकरी मित्रांना माझं अजून एक सांगणं आहे की हा व्यवसाय सुरू करताना शासनाच्या देखील योजना आहेत। मत्स्यपालनासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत देखील तुम्हाला 40% ते 60% अनुदान मिळत असतं, तर त्याचा देखील तुम्ही हा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी लाभ घेतला पाहिजे। तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सेवा केंद्राला भेट देऊ शकता, तिथे तुम्हाला अधिक माहिती मिळेल। मला नाशिकमध्ये आमचं मत्स्य सेवा केंद्र आहे, नाशिक बायोफ्लॉक फिश फार्मिंग, इथे दिंडोरी रोड, जकात नाक्याच्या शेजारी, नाशिक। कुणाल दंडगौड, न्यूज 18 लोकमत, नाशिक।